आंदोलन कसं झालं एवढंच बस. विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज मुंबई या ठिकाणी आहोत. या ठिकाणी भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर आणि घोरडा डोंगर या डोंगरावर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने श्री अहबप मधुसूदन महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती स्थापन करून या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. त्या अनुषंगाने मराठा महासंघाचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख बबुरावजी शेंडगे पाटील आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधू. काय सांगू शकताल या भामचंद्र डोंगराविषयी? अखिल भारतीय आध्यात्मिक आघाडीची आळंदीमध्ये आपण स्थापना केली आणि या आघाडीच्या मार्फत पहिल्यांदा एक कार्यक्रम हातात घेतला, जी जगद्गुरू तुकाराम महाराजांची साधनाभूमी आहे, श्री क्षेत्र देहूंची. बोराडेश्वर, भंडारा आणि भामचंद्र याच्यावर अतिक्रमण होत आहे. या साधनाभूमीची मुक्तता होण्यासाठी या संत संरक्षण समितीला, म्हणजेच अर्थात या संत संरक्षण समितीचे मधुसूदन पाटील यांना मराठा महासंघानं पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रामध्ये एक झंझावात आपण तयार केला की जगद्गुरूंचा ना जो साक्षात्कार झाला ती भामचंद्र, जिथं आपण गाथ्यांची निर्मिती झाली ती साधनाभूमी म्हणून आपण ओळखलं जातो. योग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या साधक अवस्थेत असताना अनेक साधकांनी तेथे साधना केलेली आहे. त्याच्यात जर एक दोन उदाहरण द्यायचे झाले तर गुरुवर्य शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, पंकट स्वामी असतील, आदी करून या साधकांनी तेथे साधना केलेली आहे. म्हणून आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा आम्ही उभा केला. या लढ्याची प्रणिती 4 महिने आम्ही सातत्यानं महाराष्ट्रात फिरलो आणि शेवटी आझाद मैदानमध्ये सर्व महाराष्ट्रातला समाज आम्ही एकत्र केला. यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ ही प्रमुख संस्था उतरली. त्याच्याबरोबर आमच्यासोबत शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील आले, बाला बलुतेदार संघटना उतरली आणि या आंदोलनाचा परिपाक असा झाला की काल आम्ही जेव्हा या लढ्याची सुरुवात आझाद मैदानावर झाली, आमचे मार्गदर्शक आदरणीय भाई जगताप यांनी या आझाद मैदानावर भेट दिली आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केले की विधिमंडळामध्ये अन्य प्रकाराने अन्य आयुध वापरून लक्षवेधी असेल, स्थगन प्रस्ताव असेल, असा सगळ्यांचा परिपाक करून आपण ही संतभूमी संरक्षित करू. जयंत पाटील आले आणि अशा प्रकारचा आमचा हा लढा यशस्वी होऊ पाहत आहे. शासनाचं लक्षवेध आम्ही केलेलं आहे आणि शेवटी आम्ही या निर्णयापर्यंत आलो की मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी वारकऱ्यांना जाणं येणं आणि शासनानं लादलेले निर्बंध लक्षात घेता आपल्या प्रत्येक गावामध्ये हा लढा आपण उभा करू आणि या लढ्याची जनजागृती आता महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळात झाली, सगळीकडे याची चर्चा झाली. हा आमचा आनंद आहे की किमान विधिमंडळाचा महाराष्ट्राच्या सभागृहात याची चर्चा होऊ, हा प्रश्न नक्की निकाली लागेल. धन्यवाद.